UBN किचन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवूया मौसूद असा रव्याचा शिरा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी साहित्य कोणकोणते घेतलेले आहे तर ते साहित्यामध्ये घेतलेले आहे 1 वाटी रवा, बारीक रवा, 1 वाटी साखर, अर्धा वाटी तूप, विलायची पावडर, काही ड्रायफ्रूट्स आणि 4 वाटी गरम पाणी. या ठिकाणी जाड रवा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं वाढवावं लागेल. आता गॅस ऑन करूया आणि कढई गरम करायला ठेवूया. अर्ध वाटी तुपापैकी 2 चमचे तूप बाजूला काढून मी पूर्णपणे आता कढईमध्ये टाकून घेतलेला आहे. या गरम तुपामधून आधी आपण काही ड्रायफ्रूट्स काढून घेऊया. आधी ड्रायफ्रूट्स घ्यायचे, नंतर मनुका घ्यायचा, कारण मनुका हा लवकर फुलतो. या ठिकाणी आपण आपल्या पसंतीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता. गॅसची पॉवर ही मंदच असायला पाहिजे. आता या गरम तुपामध्ये आपण रवा घालून घेऊया. गरम तुपामध्ये रवा घातल्यामुळे काय होतं की रवा हा चांगला फुलतो, हलका होतो. आता आपल्याला हा शांततेने मंद आचेवर आपली जागा न सोडता शांततेनं भाजून घ्यायचा आहे. हे बघा, मला जवळजवळ 6 ते 7 मिनिटं लागलेली आहे. रवा छान भाजलेला आहे, याचा रंग पण बदललेला आहे आणि सुगंध पण छान येत आहे. आता यामध्ये काळजी घेऊन आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. हळूहळू गॅसची ज्योत हे मंदच ठेवायची आणि रवा जो आहे तो ज्या पद्धतीनं आपण भाजतो त्यावरच आपला हा शिऱ्याची चव अवलंबून असते. हातावर वाफ येऊ नये यासाठी मी थोडं थांबून झाकण ठेवून आता उरलेलं जे माझ्याजवळ गरम पाणी आहे ते मी यामध्ये टाकून घेते. आजच्या या शिऱ्यामध्ये मी पाण्याचा उपयोग केलेला आहे, पण या ठिकाणी जर प्रसादाचा असला तर आपण अर्ध दूध अर्ध पाणी किंवा 1/3 पाणी 1 वाटी दूध असा आपण उपयोग करू शकतो. याला चांगल्या प्रमाणे मिक्स करून आता आणखी याची आपण वाफ काढून घेऊया. आता हा रवा पूर्णपणे छान असा शिजलेला आहे. आता या स्टेपला आपण टाकूया यामध्ये साखर. साखर मिक्स करत अशी थोडी थोडी टाकायची. साखर टाकल्यानंतर आपली साखर ही रव्यामध्ये पूर्ण मिक्स होण्याकरता त्याला छान मंद आचेवर वाफ येऊ द्यायची, जेणेकरून आपली ती साखर पूर्णपणे रव्याला मिक्स होईल आणि वाफ आल्यानंतर मग आपला गॅस बंद करायचा. याप्रमाणे असं छान सगळीकडे रव्याला आपली साखर लागेल याप्रमाणे करून एक वाफ येऊ द्यायची. आता आपला शिरा हा झालेला आहे पूर्णपणे. आता यामध्ये टाकूया ड्रायफ्रूट्स, विलायची पावडर, तसेच 2 चमचे जे तूप आपण आधी काढून ठेवलं होतं ते आता यावर टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया. आता शिरा पूर्णपणे झालेला आहे, त्यामुळे आता आपण करूया गॅस बंद. तर मंडळी, ही मौसूद शिऱ्याची रेसिपी आपणास कशी वाटली? रेसिपी पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. पुन्हा भेटूया.